आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी, पालकमंत्री चंद्रशेखरजी, आपले अध्यक्ष दयाशंकरजी, आमदार कृष्णाजी, प्रवीणजी, परिणय फुकेजी, चेनुभाऊ, अनिलजी, सर्व आपले पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्रामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईपासून सर्व ठिकाणी जे अभूतपूर्व यश मिळालं त्याबद्दल मी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आपल्याला नागपूर महानगरपालिकेत देखील अभूतपूर्व यश मिळालेलं आहे। या यशामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, मेहनत केली आणि आपण गेल्या 15 वर्षापासून शहरामध्ये आपल्या नगरसेवकांनी, आमदारांनी जे उत्तम कार्य केलं त्या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्याला उत्तम यश मिळालेलं आहे। आपण लोकांना आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला नागपूरला देशातलं एक सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त शहर बनवायचं आहे। आपला जाहीरनाम्यात आपण अनेक वचनं दिलेली आहे आणि ती सगळी पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे। जनतेचा विश्वास आणि जनतेचं प्रेम हीच आपलं सगळ्यात मोठं भांडवल आहे। सर्व दूर नागपूरमध्ये आपल्याला जनतेने जे समर्थन दिलं, आपल्या पक्षावर जे प्रेम दाखवलं, आपल्या नगरसेवकांना फार मोठ्या मार्जिनने निवडून दिलं, खऱ्या अर्थाने जनतेचा आपल्यावर जो विश्वास आहे त्याची ही पावती आहे। या निवडणुकीमध्ये नागपुरात आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या आमदारांनी खूप उत्तम परिश्रम केले। दयाशंकरजीच्या बरोबर आपले तिन्ही आमदार कृष्णाभाऊ, प्रवीण दटके आणि मोहन मते यांनी पण खूप परिश्रम घेतले आणि चौथे आमदार तर आपले मुख्यमंत्रीच आहेत, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला विजय मिळवून दिला। या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली दयाशंकरजी पहिल्यांदा अध्यक्ष झाले आणि त्यांना देखील त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम यश मिळालेलं आहे। अजून या ठिकाणी मी एक उल्लेख करेन की नागपूर शहरामध्ये आणि विदर्भात आणि महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण खूप परिश्रम घेतले, रात्रंदिवस प्रवास केला, नागपुरातही केला, विदर्भातही केला आणि विदर्भातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये त्यांनी परिश्रम करून विजय मिळवून दाखवला आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे। आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा क्षण आहे आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसा आपल्याला आनंद आहे तशी आपली जबाबदारी पण वाढलेली आहे आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांना पूर्ण करायची आहे। जे आपले नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या प्रभागामध्ये जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या, जे प्रश्न आहेत ते मागे लागून सोडवायचे आहेत आणि जनतेचा जो आपल्यावर विश्वास आहे तो सार्थक करायचा आहे। मला विश्वास आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे। 15 वर्ष आपण महानगरपालिकेत होतो, पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक, कार्यकर्ते, आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या सरकारने आपल्याला भरपूर मदत केली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक योजना आपण आणल्या, या सगळ्याचा हा परिणाम आहे की जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे। हा विजय आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक स्वीकारायचा आहे। अहंकार आणि उन्माद येऊ न देता हा विजय जबाबदारीने स्वीकारून जनतेच्या अपेक्षा, आशा आणि आकांक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे। पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। दयाशंकरजींना विनंती करतो की आता एक विजयी मेळावा घ्या आणि त्या विजयी मेळाव्यामध्ये चांगला कार्यक्रम पण ठेवा, संगीताचा आणि जेवणाचा आणि संगीताचा कार्यक्रम माझ्याकडनं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना एक श्रम परिवाराचा मोठा आपण कार्यक्रम करूया
आज 10 वाजत आहे, देवेंद्रजींनाही मुंबईला जायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, मेहनत केली आणि हा विजय मिळवून दिला, त्या कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिवादन, त्यांना धन्यवाद. नमस्कार. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. धन्यवाद. नमस्कार. जोरदार. जागा भाजप आणि शिंदेंना या ठिकाणी मुंबईमध्ये मिळालेल्या आहेत आणि 29 मधून अनेक महापालिका भाजपनं काबीज केलेल्या आहेत. त्यानंतर खरं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे या सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी जनतेचे आभार मानलेले आहेत आणि एक उत्तम असा मेळावा ठेवू असं नितीन गडकरी यांनी या दरम्यान सांगितलं. विजयी उमेदवारांचं अभिनंदन सुद्धा नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे. आपण त्या दरम्यानची दृश्य पाहू शकतोय कशा प्रकारे या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन नागपुरात केलं जातंय. घवघवीत असं यश नागपूरमध्ये सुद्धा भाजपला मिळालेलं आहे. नागपूरमध्ये आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात रॅली घेतलेल्या होत्या, प्रचार केलेल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये पुन्हा भाजपच हे आता सिद्ध झालेले. एकंदरीत आपण जर मुंबईमधली परिस्थिती बघितली तर मुंबईमध्ये भाजप 88 आणि शिवसेना 28 अशा जागा या दोनही पक्षांनी या युतीनं घेतल्या आणि 116 जागांवरती बहुमत मिळालं. मात्र ठाकरे बंधूंना 73 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 24 आणि इतर लहान पक्षांना 10 जागा मिळताना आपल्याला दिसतंय. तर एकंदरीत आपण सध्याची दृश्य नागपूरमधली पाहतोय. नागपूरमध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर काही भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून या सर्व उमेदवारांचं अभिनंदन केलं जाते आणि त्या दरम्यानची ही दृश्य आहेत. मोठी बातमी एक समोर येते. नागपूरच्या यशासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत केली असं गडकरींनी म्हटलेलं आहे. नागपूरमधला सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर नागपूरला बनवायचं असं गडकरी म्हणाले. सर्व नगरसेवकांनी जनतेचे प्रश्न सोडवायचे हे आवाहन सुद्धा गडकरींनी केलेलं आहे. तर ही दृश्य